नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत. मस्त अशी मान्सूनची सुरुवात झालेली आहे. जोरदार पावसानंतर सर्वीकडे हिरवगार पसरलेले असून जागजागी धबधबे वाहू लागलेले आहे. म्हणूनच आज एका धबधब्याला आम्ही भेट देणार आहोत, जे नवी मुंबईपासून काही अंतरावरच आहे आणि आजच्या धबधब्याचे नाव आहे केपी वॉटरफॉल. सर्वात प्रथम धबधब्याला जाण्यासाठी आम्ही आमच्या कारने पोहोचतो जुन्या मुंबई हायवेने खोपोली व लोणावळ्याच्या मध्ये असलेले मंकी हिल पॉइंटवर. तिथेच गाडी साईडला पार्क करून आपण इथून धबधब्यापर्यंत ट्रेकिंग करत पोहोचणार आहोत. आता व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे एका बाजूला आपल्याला हायवे दिसत होता व मध्ये एक हॉटेल व दुसऱ्या साईडला एक कच्चा रस्ता खालच्या बाजूला जाताना दिसत होता. तिथून पुढे चालत आपण आपली ट्रेकिंगची सुरुवात करतो. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे थोड्या वेळातच आपल्याला एक पुढे येऊन परत 2 साईडला जाणारे रस्ते दिसतात. त्यातील उजव्या बाजूला जाणारा व तिथे बोर्ड सुद्धा लावलेला होता मंकी हिलकडे, असे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले असेल. त्या रोडने पुढे चालत राहिल्यावर असे पाऊलवाट दिसते. ह्याच पाऊलवाटेने आपण चालत राहिले की थोड्या वेळातच आपल्याला एका बाजूला रेल्वे ट्रॅक व दुसऱ्या बाजूला कच्चा रस्ता खालच्या बाजूने जाताना दिसतो. त्याच रस्त्याने आपण ट्रेकिंग आपली चालू ठेवायची आहे. बऱ्याच जणांना खोपोलीतील दत्त मंदिराच्या जवळून सुरू होणारा ट्रेकिंगचा रस्ता माहिती आहे, परंतु तो रस्ता हिरवगार व घनदाट जंगलातून पार होतो व रस्त्यात जागजागी चढण्यासाठी अवघड ट्रेकिंग असल्यामुळे सर्वांनाच या ट्रेकिंगच्या मार्गाने जाता येत नाही. परंतु आम्ही दाखवलेल्या व्हिडिओमधील ट्रेकिंगने आपण सर्वच जण तिथपर्यंत पोहोचू शकतो, लहान मुलं सोडून. ह्या ट्रॅकिंगमध्ये पण दाट हिरवगार झाडी असलेले आपल्याला दिसून येते, परंतु पुढे छोटेसे गाव असल्यामुळे बाईकला जाता येईल असा कच्चा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो. ह्याच रस्त्याने आपण पुढे चालत राहिले तर थोड्या वेळामध्ये आपल्याला डाव्या बाजूला जमिनीचा मालकी हक्क सांगणारा एक माहिती फलक दिसू लागतो, म्हणजेच आपली ट्रेकिंग बरोबर चाललेली आहे. अजूनही आपल्याला पाऊलवाट ही दिसतच होती. तिथूनच पुढे चालत राहिल्यावर काही वेळातच उजव्या बाजूला एक घर दिसू लागते, म्हणजेच आपण गावाच्या जवळ पोहोचलो आहोत असा होतो. पण तिथे गेल्यानंतर 2 पाऊलवाट दिसतात. आपल्याला डाव्या बाजूच्या पाऊलवाटेने पुढे चालत राहायचे आहे. थोडेसे पुढे आल्यानंतर तिथे पण मंकी हिल व एका बाजूला गावाकडे असे माहिती फलक आपल्याला दिसते. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. डाव्या बाजूने दिसणाऱ्या पाऊलवाटेने आपण आपली ट्रेकिंग चालू ठेवणार आहोत. ह्या ट्रेकिंगला सुद्धा आपल्याला 2 तास लागतात हायवेवरील मंकी पॉइंट वरून वॉटरफॉल पर्यंत जाण्यासाठी. इथे येताना मात्र शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे घालून ये, कारण की वाटेत आम्हाला खूप सारे मच्छर चावत होते. व शूज सुद्धा पूर्ण पाय कव्हर होतील असे घाला, कारण की इथे खेकडे, साप अशा प्रकारचे प्राणी असण्याची संभावना आहे. आता व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे पुन्हा आपल्याला पुढे 2 पाऊलवाट दिसतात, एक डाव्या बाजूला जाताना, एक उजव्या बाजूला जाताना. आपल्याला मात्र डाव्या बाजूने प्रवास चालू ठेवायचा आहे. उजव्या बाजूचा पाऊलवाट रेल्वेचे सिग्नल व विद्युत कंट्रोल ऑफिसकडे जातो. आता व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे डाव्या बाजूने जाणाऱ्या पाऊलवाटेने आम्ही आमची ट्रेकिंग चालू ठेवतो. पुढे गेल्यानंतर पुन्हा एक रस्ता वरती जाताना दिसतो व एक पुढे जाताना दिसतो. कुठेही न वळता आपल्याला सरळ पाऊलवाटेने चालत जायचे आहे. त्याच रस्त्याने पुढे चालत राहिल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला रेल्वे ट्रॅक दिसू लागते, म्हणजेच आपली ट्रेकिंग बरोबर आहे. पुढे आल्यानंतर एक वडाचे मोठे झाड दिसू लागते. या वडाच्या डाव्या बाजूनेच आपण पुढे जात राहायचे आहे. वडाच्या झाडानंतर माळरान सुरू होते आणि आता व्हिडिओत दिसत असलेले एक सिमेंटचे घर व एक सिमेंटचा स्तंभ इथपर्यंत आपल्याला चालत पोहोचायचे आहे. रेल्वे ट्रॅकला समांतर चालत राहिले तर आपण इथपर्यंत येऊन पोहोचतो. थोड्या वेळानंतर सिमेंटचे जे स्तंभ आपल्याला दिसले होते त्याच्यानंतर आपण ट्रॅकच्या दिशेने जायला चालू करणार आहोत. आता व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे तुम्ही पाहत असाल, तुम्हाला पाऊलवाट दिसत नाही, सर्वीकडे हिरवगार माळ झालेले आहे, परंतु रेल्वे ट्रॅकचे आपल्याला विद्युत स्तंभ दिसतील.
त्या दिशेने जाऊन आपण आता इथून पुढची ट्रेकिंग ही रेल्वे ट्रॅकवरून करणार आहोत. इथून वरती चढल्यानंतर 1-2 मिनिटातच चालल्यावर आपल्याला एक बोगदा दिसतो. शेवटचे 20 ते 25 मिनिटं आपण ही ट्रॅकिंग आता रेल्वे बोगद्यातून करणार आहोत. या रेल्वे ट्रॅकवर चालताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची की इथे येणारी ट्रेन ही आपल्या मागच्या बाजूने येणार आहे. त्यामुळे मागे सतत लक्ष ठेवून आपण ट्रॅक चालत जायचे आहे. आणि आता आपण बोगद्यात प्रवेश करतो. बोगदा पूर्ण करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. प्रत्येक 100 ते 200 मीटरवर उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. जर तुम्ही या बोगद्यात असताना ट्रेन आली तर त्या सुरक्षित जागेवर उभे राहू शकता किंवा इमर्जन्सीमध्ये रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला खड्डे आहेत तिथे पण उतरू शकता. मी मगाशी लहान मुलांना या ट्रेकिंगला घेऊन येऊ नका असे सांगितले होते. त्याचे कारण की या बोगद्यामध्ये ट्रेन येते तेव्हा बोगद्यामध्ये हॉर्न देत नाही. बोगद्यामध्ये शिरण्याआधीच हॉर्न देते आणि आपण जर बोगद्यात बोलत असाल तर तिथे तो आवाज घुमतो व हॉर्नचा आवाज आपल्याला येत नाही. लहान मुलं असल्यावर इमर्जन्सीमध्ये धांदळ होऊन अपघात घडण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी आपण स्वतः आपल्या जोखीमवर ही ट्रॅकिंगवर यावे व सुरक्षितरित्या ट्रेकिंगचा आनंद घ्यावा. ह्या ट्रॅकिंगमध्ये हा शेवटचा पॅचच थोडा अवघड होता. या बोगद्यातून जाताना पटापट हा बोगदा पूर्ण करून बोगद्याच्या बाहेर यावे. जसे आपण या बोगद्यातून बाहेर येतो तसे आपल्याला हे ट्रॅकिंग वर्थ झाल्यासारखे वाटू लागते आणि सुंदर अशा दृश्याबरोबर समोर व्हिडिओमध्ये दिसत असलेला केपी वॉटरफॉल दिसू लागतो. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर ट्रॅकच्या बाजूला चालण्यासाठी व्यवस्थित लोखंडी पूल असल्याचा आपल्याला दिसू लागतो. ह्या पुलावर असताना जर ट्रेन आली तर पूर्ण पूल हा व्हायब्रेट होतो, ज्याचा एक वेगळाच अनुभव असतो आणि थोडी भीतीही वाटते. केपी वॉटरफॉलला पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेली गोष्ट म्हणजे धबधब्याच्या मागे बसून एक ऐतिहासिक ब्रिटिशकालीन रेल्वे पुलावरून जाणाऱ्या ट्रेनचा आनंद घेणे व लांबपर्यंत दिसणाऱ्या हिरवेगार सह्याद्री पर्वत रांगांचा आनंद घेणे. पाहण्यासारखं दृश्य असल्यामुळे पर्यटक इथे खूप गर्दी करतात. आता थोडा वेळ पुढून केपी वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर वॉटरफॉलच्या मागच्या बाजूला जाण्यासाठी आम्ही गेलो. आपण ज्या बोगद्यातून बाहेर आलो त्याच्या समोर आपल्याला जो दुसरा बोगदा दिसतो त्याच्या उजव्या बाजूने ट्रॅकवरून खाली उतरून एक पाऊलवाट केपी वॉटरफॉलच्या मागच्या बाजूलाच जातो. आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असलेले हेच ते ठिकाण व हीच ती पाऊलवाटेने आपण त्या धबधब्याच्या मागे जाऊन बसू शकतो व एक वेगळा अनुभव घेऊ शकतो. इथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचे पाणी बॉटल व खाद्यपदार्थ आपल्याला भेटत नाही व या ट्रेकिंगला जाण्यासाठी 2 तास व येण्यासाठी 2 तास असा वेळ लागतो. त्यामुळे इथे भेट देताना तुम्ही तुमच्याबरोबर पाण्याची बॉटल व काही खाण्यासाठी सोबत ठेवा. ह्या ट्रॅकमध्ये बोगद्यात असताना जाणारी ट्रेन व पुलावर असताना ट्रॅकवरून बाजूने जाणारे ट्रेनचे इंजिन, धबधब्यामागे बसून ब्रिजवरून जाणारी ट्रेन असे सर्व प्रकारचे अनुभव आम्ही अनुभवले होते. एक वेगळ्या अनुभवानंतर अर्धा पाऊण तास तिथे वेळ घालून आम्ही परतीच्या मार्गावर निघालो. मी व्हिडिओत दाखवलेल्या रस्त्याने जर तुम्ही ह्या ठिकाणी भेट देणार असाल तर आपण आपल्या जोखीमवर यावे. बोगद्यातून येताना आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. 4 ते 5 जणांचा ग्रुप बनवून ह्या ठिकाणी भेट द्या व लहान मुलांना ह्या ट्रिपमध्ये आणू नका. परतीचा मार्ग आम्ही तोच ठेवला होता ज्या मार्गाने आम्ही आलो होतो. बरेचसे जण इथून केपी वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर जुन्या ट्रेकिंगच्या रस्त्याने झेनिथ वॉटरफॉलला जातात. हाच वॉटरफॉल खाली जातो तेव्हा 3ऱ्या टप्प्यामध्ये झेनिथ वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो, जो खोपोलीमध्ये आहे. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर जास्त वेळ रेल्वे ट्रॅकवर न चालता लगेचच माळ रानातल्या पाऊलवाटेने आम्ही ट्रेकिंग करायला लागलो. तुम्ही पण ह्या गोष्टीची काळजी घ्यावी. जास्त वेळ ट्रॅकवर न चालता आपण माळ रानाचा पाऊलवाटेचा वापर जास्त करावा, कारण की ट्रॅकवर असताना ट्रेन जर आली तर आजूबाजूला उतरण्यासाठी सुरक्षित जागा नसेल तर ते धोकादायक ठरेल. त्यामुळे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यावी आणि सुंदर अशा ट्रेकिंगचा अनुभव घ्या.
आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.